कौटुंबिक जबाबदारी मुलांना मुलींना घडवणं सगळ्यांना इथपर्यंत आले आणि आता एकदम व्यवस्थितरित्या सेवानिवृत्त होत आहे. त्यांचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे. 4-5 दिवसापूर्वीच झालं आमचं. त्यांना मी सांगितलं रिटायरमेंट नंतरचा काळ कसा व्यतीत करायचा, काय करायचं, आरोग्य कसं काय. त्यामुळे ते त्यांच्याशी डिस्कस झालेलं आहे. एवढ्याच आता ईश्वरचरणी प्रार्थना आहे की पुढील आयुष्य त्यांना एकदम सुखा समाधानाची भावनाटी जावं. ईश्वरचरणी प्रार्थना. श्री एस.आय. गणेश गोविंद साहेब आणि सगळे सरकारी अधिकारी, सर्व आमदार आणि साहेबांचे परिवार, आज साहेबांचा रिटायरमेंट सेवानिवृत्ती दिवस आहे. जसं पोलीस खात्यामध्ये आपण आल्यावरती भरती आपला पहिला दिवस असतो, त्याच दिवशी आपलं रिटायरमेंटचा शेवटचा दिवस निश्चित केला. त्याच्यामुळे पोलीस खात्यात किंवा कुठल्याही नोकरीत येणं आणि नोकरीतून बाहेर पडणं हे होणारच आहे. त्याच्यामध्ये बरेचसे वर्ष त्यांनी पोलीस खात्यामध्ये काम केले आणि उद्यापासून ते पोलीस खात्यामध्ये नसणार हा अनुभव सुद्धा एक मोठा म्हणजे चॅलेंजिंग आहे फेस करण्याचा. परंतु त्या अनुभवातून पास होऊन त्यांनी पुढचं चालू करतोय असं समजून त्यांनी तो चालू केला पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये मला साहेबांनी सांगितलं की तुम्ही येत जा, पण मला तर असं वाटतं की संध्याकाळी पेट्रोलिंगमध्ये तुम्ही मला फोन करत जा, आपण गाडी. कामाच्या बाबतीत म्हटलं तर जसं शिंदे साहेबांनी आपण त्यांच्याकडे आता आपण तर मी एका शब्दात सांगेन की कामाच्या बाबतीत त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्या कामाची प्रचिती त्याप्रमाणे. आज मला कळलं की ते अमरावतीचे आहे आणि आजपर्यंत ते इथले प्रॉपरचे आहे म्हणून समजेल. हे एवढं त्यांचं, कारण काही नगरसेवक असतील, ते आमदार साहेब असतील किंवा इथल्या लोकांचा परिचय असेल, त्यांचे जे एकदम असं नातेवाईकांसारखं त्यांचं बोलतं तरी आम्हाला बातमी नाही झाला की अमरावतीची किंवा तिकडे आहे असतात. तर एवढं त्यांचं ते काम आहे. काही शारीरिक अडचणी त्यांना तेवढा ॲक्टिव्ह म्हणजे नाता नाही, परंतु ते जे होतं मला चेंबरमध्ये बसून काही गोष्टी असेल तर आम्हाला सांगितलं इलेक्शनमध्ये आता काय होतं हे सगळं त्यांचा अनुभव ऐकून होते. प्रत्यक्षात ते फील्डवर पण जाऊन ते बारीक काम करताना ऐकत होते. परंतु म्हणजे एवढं त्यांचं ते अभ्यास आपल्याला त्या सगळ्या याच्यातून ते जे आहे म्हणजे महत्त्वाचा रोल म्हणजे पोलीस खात्यामध्ये जसं ते आपण सगळ्यांनी त्यांना आपल्याबरोबर काढलं तसं सगळं कौतुक करावं वाटतं. जसं सौ ढवळे यांचं आणि त्यांचं परिवार, कारण एवढ्या आजारात असताना माणसाला जो मरण सपोर्ट सहकारी म्हणून करतो, पण तेवढाच कारण त्याचा जे काही त्रास असतो तो परिवाराला होत असतो किंवा त्याचं काय पण ते काय म्हणतात त्याला जे काही करणं आहे ते घरच्यांना करायचं आणि ते तुम्ही एकदम चांगल्या रीतीने पार पाडलं याचं सुद्धा आम्हाला कौतुक वाटतं. ते आजपर्यंत एवढे त्यांना बघायचे ते यायला करून असलं असायचे त्या दिवशी जे त्यांचं ते असायचं ना ते म्हणजे किती त्रास परंतु ते केलं तर तुमच्या परिवाराचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. तर बऱ्याच वेळा आपण बघतो एखादा माणूस आहे की भले तो कसाही पैसे आणून जरी दिला तरी कमी, परंतु हा असं कधी आम्हाला जाणवलं नाही की हे त्याच्यामुळे तुमच्या परिवाराचं खरंच आम्हाला कौतुक आहे. असंच भविष्यात सुद्धा आता तुम्ही हा दुसरा टप्पा चालू झाला ढवळे साहेब, इथून पुढे तुम्ही फक्त पहिले सिव्हिल करत होता, आता सिव्हिल करूनच करायचं आहे. परंतु तुम्हाला जर काय नाही तुम्हाला जे काही माहिती असेल तुम्ही राहायला आपल्या जे काय आहे ते आमचा नंबर आहे पडली. हा एखादा काय म्हणतो गोपनीयवाला आयुष्यभर गोपनीयवालाच असतो, कधी बदलत नाही. वरचं पॉप अग्रेचं पॉप तुम्ही जरी वरती जरी काढले असतील तर तुमचं काम जे आहे पोलिसांमध्ये किंवा जे काही तुमचं गोपनीय त्याचं काम आहे ते तुम्ही करत राहा. गरज आहे. आता येणारा आगामी आपला महत्त्वाचा उत्सव आहे, शारदोत्सव आहे, हे सगळे जे आता येणार आहेत त्याच्यामध्ये आणि तुमचं गरज मदत लागेल, काही माहिती असेल काही असणार बिलकुल हाताने फोन करायचा आहे आणि पोलीस स्टेशनला येऊन व्हिजिट करायचे आहे. तुम्ही आता
माझ्यासाठी तरी पर्सनली मला कधी ते दुःखी किंवा कोण असं कधी वाटलं नाही, कारण त्यांचं बोलणं एवढं मितभाषी आहे, एवढं व्यवस्थित, म्हणजे असं घरचं कोणी आपला पूर्ण माणूस असतो तसं ते कधी कोणाला मला वाटत नाही याच्या आधी. म्हणजे मी 2 वर्ष बघतो पण त्याच्या आधी कोणाला त्यांनी कधी रागवलं असेल किंवा अनेक शिपायाला जर केलं असेल असं कधी वाटत नाही. तरी आता तुम्हाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, सर्व पोलीस स्टाफकडून तुमच्या भावी आरोग्यासाठी तो तुमच्या आरोग्यासाठी कामना करतो आणि आमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्याकडून धन्यवाद. आणि माझे सहकारी मित्र परिवार आणि माझे सहकारी, आज मला म्हणजे एक गोष्ट अशी आहे की दुःख व्हायला लागलं आणि सुख पण वाटायला लागलं. दुःख म्हणजे काय, वरचं दिवस लागलं सरांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण उद्या मला जवळ 7-8 दिवस आहे पण आता दुःख का दुःख वाटते की तुम्ही तुमच्या परिवारात सगळ्यांना सोडून जाता. तुमच्या परिवारात 40% घरी असतं ते 60% पुढचे न राहत, म्हणजे तुमच्या परिवारामध्ये राहायचं नाही. आता तुम्ही तुमच्या म्हणजे जरी बोलावं तरी मी अजून पण येत जाईल, परंतु मला आता एवढं दुःख वाटतं की दुःख जाणवं लागलं. साहेबांनी सांगितलं, गोमार साहेबांनी सांगितलं, कारण गोमार साहेब माझा रोज मला आगायला हॉस्पिटलमध्ये आणि माझा जो आला होता बऱ्याच पोलिसांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही. आता माझे सहकारी म्हणजे लोकल मॅनेजमेंट बांबोळे साहेब, पंकज साहेब आणि विशेष म्हणजे सावंत साहेब. सावंत साहेबांमध्ये साहेब माझा मोठा एआयच नाही पण सगळे जेवढा अधिकारी कर्मचारी असतील, स्टाफ असतील, सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. त्यामुळे माझं आजपर्यंत रिटायरमेंट होते 5 वर्ष करू शकणार. जाओ साहेबांच्या पासून थोडं
मी सिव्हिलवर होते ना बाकी नाही. ते हातात दे, हातात दे. नाही.